नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव, पण खरी देवी ही आपल्या घरी असते. तिचं रूप म्हणजे आपली आजी, आई, मुलगी, बहीण, आत्या, मावशी, काकी, सून, सासू, बायको, वहिनी, नणंद, मामी या सर्व आदिशक्तीचीच रूप आहेत. पण या सर्व त्याग, सेवा आणि निशब्द सहनशीलता यात बांधल्या गेल्या आहेत. आज रंग अंतरंगातले या चॅनलवरील स्त्री शक्तीचा जागर या मालिकेत 9व्या दिवशी आपण स्मरण करतो अशा एका महान स्त्रीचं, जिनं स्वतः प्रकाश झोतात येण्याची इच्छा केली नाही, पण जिच्या त्यागामुळे जगाला मिळाला महामानव. त्या म्हणजेच रमाबाई आंबेडकर, आपल्या रमाई. रमाईंचा जन्म 1898 साली झाला. गरीब घरात जन्मलेल्या रमाईंचं बालपण कठीण परिस्थितीत गेलं. त्या काळात स्त्री शिक्षणाकडे कोणाचं लक्ष नव्हतं. उलट स्त्रियांना शिकवणं म्हणजे पाप मानलं जायचं. अशा अंधकारमय वातावरणात रमाई वाढल्या. लहान वयातच त्यांचा विवाह भीमराव आंबेडकरांशी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे भारताचे संविधान शिल्पकार झाले. पण या महामानवाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर रमाईचा निशब्द सहभाग होता. नारी शक्ती म्हणजे केवळ बाहेर जाऊन मिळवलेलं कर्तृत्वच नव्हे, तर अनेकदा नारी शक्ती तिच्या निस्वार्थ त्यागात दिसते. कारण महान पुरुष घडवण्यासाठी, त्याला उभं करण्यासाठी, संकटावर मात करण्यासाठी, शिडी बनून त्याला पुढे नेण्यासाठी एक स्त्री पाठीशी असते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमाबाई. गरीब घर, चुलीवर धूर, ओल्या लाकडांचा वास आणि पोटात भुकेची कुरकुर, हेच रमाईचं दैनंदिन आयुष्य होतं. बाबासाहेब दिवसरात्र अभ्यासात गुंतलेले, कधी कधी जेवायला सुद्धा वेळ नसायचा. रमाईच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ, घरात मुलं, उपासमार, आजारपण एवढ्या सर्व अडचणी असताना सुद्धा बाबासाहेबांना लिहिलेली पत्र मात्र नेहमी धीर देणारी, आशावादी असायची. त्यांना कधी स्वतःचं दुःख कळूच दिलं नाही. स्वतः भूक सहन केली, मुलांना कधी उपाशी झोपू दिलं नाही, पण बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी प्रार्थना सोडली नाही. कधी घरात अन्न शिजवायला धान्य नसायचं, तर कधी चुलच पेटायची नाही. रमाई म्हणजे दुःखाच्या वाळवंटात टिकून राहिलेला धीराचा ओयासिस. ती अक्षर शिकली नाही, पण तिने अक्षरशः ज्ञानाची बीजर पेरली. ती प्रसिद्ध झाली नाही, पण तिच्यामुळे जगाला बाबासाहेब आंबेडकर मिळाले. बाबासाहेबांनी स्वतः मान्य केलं होतं की रमाई नसती तर मी एवढं करू शकलोच नसतो. कष्ट, दारिद्र्य, अपमान हे सगळं त्या हसत हसत सहन करायच्या. बाबासाहेब अभ्यासासाठी परदेशात गेले असताना रमाई घराचा भार एकट्याने पेलत होत्या. त्यांना स्वतःला फारसं शिक्षण मिळालं नव्हतं, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत होतं. त्या नेहमी म्हणायच्या, माझ्या भीमरावांनी मोठं व्हावं, शिकून समाजाला प्रकाश द्यावा, हाच माझा आनंद. रमाईचं आयुष्य म्हणजे जणू दीपशिखा. स्वतः जळत राहिली, पण समाजाला प्रकाश देणाऱ्या महामानवाला आधार दिला. त्या काळी स्त्री म्हणजे फक्त घर सांभाळणारी, पुरुषांच्या सावलीत राहणारी मानली जायची. पण रमाईच्या त्यागाने सिद्ध केलं की घर सांभाळणं हेही तितकंच महान कार्य आहे. 1935 साली केवळ 37व्या वर्षी रमाईंचं निधन झालं. पण त्या छोट्याशा आयुष्यातही त्यांनी दाखवून दिलं की प्रसिद्धी नाही मिळाली तरी चालेल, तरी निशब्द त्याग हा देखील इतिहास घडू शकतो. श्रोतेहो, रमाबाई आंबेडकर यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की नारी शक्तीचा गौरव करण्यासाठी तिने प्रसिद्धी मिळवलीच पाहिजे, जगभर नाव झालं पाहिजे, किंवा तिने कुठल्या तरी पदावर कार्यरत असावं असं नाही. महान पुरुष घडवण्यासाठी, कुटुंब उभं करण्यासाठी आयुष्यभर
निशब्द त्याग करण्यासाठी धैर्य लागतं आणि तेवढंच कर्तृत्व असतं. आजच्या काळात आपण सर्वजण आपापल्या आजूबाजूला, आपल्या ओळखीच्या, आपल्या शेजारी किंवा तुम्ही स्वतःही ती स्त्री असू शकता, ज्या स्त्रिया फक्त घर सांभाळतात, कुटुंबाची जबाबदारी घेतात, पण त्यांनी स्वतःला कमी लेखू नये. कारण घर सांभाळणे, मुलांना घडवणं, पतीला, कुटुंबाला, समाजाला पाठबळ देणं हीच खरी स्त्री शक्ती आहे. रमाईचं आयुष्य म्हणजे या सत्याचं मूर्तिमंत उदाहरण. त्या प्रसिद्ध झाल्या नाहीत, पण त्यांनी घडवलेला महामानव जगाला उजळून गेला. म्हणून आज 9व्या दिवशी आपण सगळ्या स्त्रियांना वंदन करूयात, ज्या प्रसिद्ध असोत वा नसोत, घराच्या 4 भिंतीत राहून कर्तृत्व करत असोत. मग सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. आज तुमच्या घरातील सर्व स्त्रियांचे कार्य आणि महत्त्व समजून घ्या, कारण मंदिरातील देवी तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तुमच्या घरातील सर्व देवी प्रसन्न असतील. नवरात्री स्पेशल स्त्री शक्तीचा जागर या मालिकेअंतर्गत आपण या स्त्री शक्तीला, या विश्वशक्तीला, तिच्या प्रत्येक रूपाला प्रणाम करूया, वंदन करूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.